रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 148. यमुने पाबळी गडिया बोले वनमाळी, आना सिदोऱ्या सकळी काला करू आजी. अवघे एके ठाई करुनी स्वाद त्याचा पाही, मज पाशी आहे तेही तुम्हा माझी देतो. म्हणती बरवे गोपाळ, म्हणती बरवे गोपाळ, वाहाती सकळ मोहरी पावे आनंदे. खडकी सोडलिया मोठा, अवघा केला एकवटा, काला करुनिया वाटा गडिया देतो हरी. यमुनेच्या तीरावर असलेल्या सर्व सोबत्यांना श्रीहरी म्हणाले, चला रे, आपण आपल्या शिदोऱ्या आज सकाळीच सोडूयात. आपण सर्वांचा एकत्र काला करू. सर्व शिदोऱ्या एक करून मी त्यांचा स्वाद पाहीन. माझ्या जवळची जी शिदोरी आहे तीही मी तुमच्याजवळ देतो. तेव्हा बरे आहे, बरे आहे असे सर्व गोपाळांनी म्हटले व त्या मोठ्या आनंदाने बासरी व पावे वाजवू लागले. सर्वांनी नदीच्या काठावरील खडकावर आपापल्या शिदोऱ्यांची गाठोडी सोडली व सर्वांचा एकत्र काला केला व सर्व मित्रांना श्रीहरी त्याचा भाग वाटून देऊ लागला. या अभंगात तुकाराम महाराजांनी काल्याचे अलौकिक असे वर्णन केले आहे आणि ते म्हणतात, प्रत्यक्ष परमानंदच आपल्याबरोबर उभा आहे आणि त्यामुळे आपणास परमोच्च असा आनंद मिळाला. पांडुरंग पांडुरंग.